तर 25 जुलै 1978 साली लुईस ब्राउन नावाच्या IVFच्या पहिल्या बेबीचा जन्म झाला. Pink, healthy baby girl began life in a test tube. आणि हा जो तिचा जन्मदिवस आहे तो जागतिक एम्ब्रियोलॉजिस्ट डे म्हणून साजरा केला जातो. तिचा जो जन्म आहे तो IVF क्षेत्रामध्ये एक माइलस्टोन मानला गेला. आणि आता ती 47 वर्षाची झाली आहे आणि तिला एक नॅचरल बेबी पण झालेली आहे. जर आपल्याला वर्षानुवर्ष मूल होत नसेल किंवा आपण वेगवेगळे प्रयत्न करून थकला असेल आणि जर आपल्याला योग्य सल्ला आणि माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एकदा IVFचा अवश्य विचार करावा. ज्या स्त्रियांना अनियमित पाळी येते किंवा त्यांचे स्त्रीबीज चांगले नाही आहे, स्त्रीबीज बनत नाही आहे, ज्यांना PCODचा प्रॉब्लेम आहे, जास्त वेट आहे किंवा थिन PCOD आहे आणि पुरुषांमध्ये ज्यांना शुक्राणू कमी आहेत, शुक्राणूंचा हालचालीमध्ये त्यांचा प्रॉब्लेम आहे, तर असेही पेशंट ह्या वंध्यत्वाच्या कॅम्पमध्ये भाग घेऊ शकता. तो हा जो कॅम्प आहे आपण जागतिक एम्ब्रियोलॉजिस्ट डे 25 जुलैला आपल्या इन्स्पिरिया IVF सेंटर राहता इथे आयोजित केला आहे. तर तुम्ही अवश्य ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा.